नंतर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी श्रीलंकेतून आली। कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती कळते। कोलंबोत 2 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आणि कोलंबो बंदराजवळच्या 2 चर्चवर हल्ला करण्यात आला आणि हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत अशी माहिती कळते। ही संख्या कदाचित आणखी असू शकते। फक्त 2 चर्च नाही तर आणखी चर्चवर देखील हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आताचे काय अपडेट्स मिळतात? उल्लेख केला की 2 जागेवर हा बॉम्बस्फोट झाला आहे। त्यामध्ये वाढ झालेली आहे। जवळपास 8 जागांवरती बॉम्बस्फोट झालेले आहेत। कुठल्या प्रकारचा आत्मघाती हल्ला नाही, पण हे बॉम्ब तिथे ठेवण्यात आले होते आणि ज्या पद्धतीने सगळे बॉम्बस्फोट झाले यामध्ये खास करून शंग्रीला जे हॉटेल आहे, ज्याचं देशभरात त्याची चेन आहे आणि जगभरात त्याची चेन आहे, त्यामधले 3ऱ्या माळ्यावरती त्यानंतर किंग्सबरी हॉटेल जे आहे तिथे झालेलं आहे। त्यानंतर 2 जे चर्च आहे त्या चर्चमध्ये झालेले आहे। त्यानंतर सोबतच श्रीलंका गव्हर्नमेंट या संदर्भात माहिती घेत आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती आली आपल्या हातामध्ये की खास करून आज रविवारचा दिवस असतो। रविवारच्या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना सभा असतात आणि त्याच दरम्यान ही घटना झालेली आहे आणि सोबतच हे सगळे बॉम्बस्फोट ISI इंडियन जे आहेत त्याला म्हणता येईल आपले ISIच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि सोबतच जाहिरीन हुसेन नावाचा जो ग्रुप आहे ज्या ISIचा त्याच्या नेतृत्वामध्ये हे बॉम्बस्फोट झालेले आहे, ज्यामध्ये खास करून एक्सप्लोजिव्ह जे वापरण्यात आलेले आहे मोटरसायकलच्या माध्यमातून प्लेनच्या संदर्भात वापरण्यात आलेले आहे आणि ज्या पद्धतीने हे सर्व चर्च असो, हॉटेल असो आणि याशिवायही मार्केटमध्ये देखील बॉम्बस्फोट झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आणि ज्या पद्धतीने हे बॉम्बस्फोट झालेले आहे यामागे अजून कोणीही याची औपचारिकपणे जबाबदारी घेतली नाही आहे। आणि सोबतच जर बघितलं या 8ही मध्ये मोठ्या संख्येने लोक जखमी झालेली आहेत अशी माहिती प्राप्त होत आहे। लवकरच या संदर्भातली औपचारिक माहिती पुढे येईल, पण ज्या पद्धतीने फोटोग्राफ आम्हाला पाहायला मिळत आहे त्यामध्ये ठिकठिकाणी चर्चचे संपूर्ण जे छत असतं ते उडून गेलेलं आहे। त्यानंतर सोबतच चर्चमध्ये बसणाऱ्या ज्या जागा असतात तिथे त्यामध्ये मोठी तोडफोड झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक घाबरलेल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळे बॉम्बस्फोट झालेले आहे यामागे मुख्यतः सेंट स्टॅबल्शियन चर्च जे कौटिपेरिया म्हणजे पुलटम्पन जे शहर आहे तिथे एक झालेला आहे बॉम्बस्फोट। त्यानंतर कोच्चिकेडा चर्च जे आहे जे कोलंबोमध्ये आहे तिथे एक चर्च तिथे झालेला आहे बॉम्बस्फोट। हे 2 प्रमुख चर्च आहे जिथे मोठ्या संख्येने बॉम्बस्फोट झाल्याची माहिती प्राप्त होत आहे। या संपूर्ण माहिती श्रीलंका गव्हर्नमेंट अजूनही स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा हा आत्मघाती हल्ला नाही आहे। बॉम्ब पेरण्यात आले होते आणि तेच बॉम्बस्फोट घडण्यात आलेले आहेत अशा प्रकारची माहिती मिळते आणि सोबतच ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं लोक दगावल्याचीही माहिती मिळते, पण अजूनही या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही आहे। काही लोक जखमी आहेत अशी ही माहिती मिळते। भारतीय प्रशासन देखील ज्या पद्धतीनं हे बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये कुठले भारतीय अडकले तर नाही आहे याची चौकशी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय घेत आहे आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने या सगळ्या बॉम्बस्फोटाकडे 8 ठिकाणच्या बॉम्बस्फोटामध्ये किती लोक जखमी झाले, कोणी दगावलं का, भारतीय अडकले का या संदर्भातली माहिती लवकर देण्याची शक्यता आहे। निश्चितच प्रशांत, जसं आपल्याला सांगतायत कोलंबोतल्या बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत 80 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। प्रशांत, बहुतेकदा आपण बघतो रविवारी ख्रिश्चन बांधव प्रार्थनेसाठी जात असतातच, पण त्यात आज ईस्टर आहे, त्याचा देखील मास असेल आणि त्या सगळ्यामुळे देखील आणखीन गर्दी झालेली असणार आहे। काही ठिकाणची दृश्य सध्या आपण बघतोय कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटाची माहिती कळते आणि ISIच्या इशाऱ्यावर हे हल्ले झालेत अशी प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे। त्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय।